नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एव्हाना तुम्हा सर्वांना हे ठाऊक झालेलंच असेल की डेक्कन IASचं नवीन ब्रँड नेम म्हणजेच सुभाष अकॅडमी होय. तर या सुभाष अकॅडमीतर्फे आणि पूर्वीच्या आमच्या डेक्कन IASकडून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट सिरीज कंडक्ट केल्या आहेत आणि करतो आहोत. ज्या पद्धतीने आम्ही राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेची टेस्ट सिरीज घेत होतो किंवा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज घेत होतो किंवा कंबाईंड प्री आणि कंबाईंड मेन्सची टेस्ट सिरीज घेत होतो आणि घेत आहोत, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या आमच्या टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांची अनेक दिवसांपासूनची ही मागणी होती की तुम्ही याच धर्तीवर याच पॅटर्नवर तुम्ही UPSCच्या प्रिलियमसाठी सुद्धा काही ना काही उपक्रम आयोजित करावेत. परंतु वेळेच्या अभावामुळे आणि राज्यसेवेच्याच सगळ्या परीक्षांच्या मध्ये आम्ही एवढे बिझी असल्या कारणानं UPSCसाठी आम्ही आजवरती तसं काही आणलेलं नव्हतं. जर प्रोजेक्ट आणायचे असतील तर त्याच्यामध्ये कंटेंट असला पाहिजे, त्याच्यामध्ये केवळ शब्दांची फोलपटं नकोत, कंटेंट काहीतरी पाहिजे. ते काम जे काही आहे ते व्यवस्थित अकॅडमिकली करेक्ट व्हायला पाहिजे, दर्जेदार व्हायला पाहिजे, हा आमचा प्रयत्न असतो. आणि आता ती वेळ आलेली आहे की आम्ही UPSCच्या पूर्वपरीक्षेसाठी नवीन काही ना काही उपक्रम सुरू करतो आहोत. याच्यातला पहिला उपक्रम म्हणजे येणाऱ्या UPSCच्या पूर्वपरीक्षेसाठी जी मला वाटतं मे 2026 मध्ये आहे, त्याकरता आम्ही UPSC प्रिलिम्स UPSC प्री मेंटॉरशिप प्रोग्राम आणतो आहोत. UPSC प्री मेंटॉरशिप हा प्रोग्राम आणतो आहोत. याच्यामध्ये सुभाष अकॅडमीचे जे काही मेंटॉर्स असतील हे तुम्हाला पर्सनल लेवलवर गाईड करत राहतील. म्हणजे तुम्ही आमच्याकडे त्या मेंटॉरकडे जेव्हा प्रवेश घ्याल त्यावेळेला साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरपासून तो मेंटॉरशिप प्रोग्राम सुरू होईल आणि तिथपासून मे महिन्यापर्यंत म्हणजे तुमची UPSCची प्री होईपर्यंत ते मेंटॉर तुमच्या सोबत असतील. तुमच्या अभ्यासापासनं तर तुम्हाला येणाऱ्या इतर अडचणींपर्यंत ते तुमची सोबत करतील. गेल्या 5-6 वर्षांमध्ये मला स्वतःला विद्यार्थ्यांकडून जे ऐकायला मिळतंय तर जेनझी ज्यांना आपण म्हणतो, जी काही नवीन जनरेशन आहे, त्यांचे प्रश्नसुद्धा खूप वेगळे आहेत. पूर्वी तुम्हाला जर माझा स्वभाव माहीत असेल तर मी विद्यार्थ्यांना सांगायचो की माझं काम हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, सिलेबस, रेफरन्स आणि पुन्हा टेस्ट याच बाबत मी बोलेन, इतर बाबतीत मी बोलणार नाही. पण आता लक्षात असं येतं आहे की जसजसं इंटरनेटचं युग आलं आहे, सोशल मीडियाचं युग आलं आहे, मोबाईल हा तुमच्या अंगाचा एक जणू अवयव झालेला आहे. तर या काळामध्ये तुम्हाला येणाऱ्या ज्या काही भावनिक अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, इतरही अनेक बाबी त्या अभ्यासामध्ये ज्या आहेत त्या हर्डल्स बनून येत आहेत. तर ह्याच्यावरही मात करण्याची गरज, शिक्षकांकडून काही ना काही मदत घेण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे परीक्षा ही केवळ अकादमिक परीक्षा न राहता तुमच्या एका अर्थानं भावनिकतेची सुद्धा कसोटी लावणारी परीक्षा ठरते आहे. तर याच सगळ्या गरजांचा विचार करून आम्ही हा UPSC प्री मेंटॉरशिप प्रोग्राम घेऊन येत आहोत. सुरुवातीला सुभाष अकॅडमीच्या ज्या मेंटॉर आहेत, अंकिता मॅम ज्या आहेत, त्यांच्याकडून हा प्रोग्राम आपण सुरू करणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आजपासनं आपण UPSCचे जे PYQ आहेत म्हणजे 2025च्या पूर्वपरीक्षेपासून मागचे जेवढे काही प्रिलिम्स झालेले आहेत, सुरुवातीचं आपण टार्गेट ठेवूया की 2021 ते 2025 चे सगळे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यातून मग तुम्हाला कळत जाईल की डेक्कन IASची किंवा आजच्या सुभाष अकॅडमीची जी कंटेंट डिलिव्हर करण्याची जी पद्धत आहे तीच आपली UPSCच्या प्रिलिम्समध्ये सुद्धा आपण ठेवतो आहोत. तर आजपासून अंकिता मॅमचे गेल्या 5 वर्षातल्या UPSCच्या प्रिलिम्सचे पेपर डिस्कशन इथे यायला सुरुवात होईल. हळूहळू आपला संवाद जो काही आहे तो वाढत जाईल आणि त्याच्यातनं मग मेंटॉरशिप प्रोग्रामविषयी मॅम तुम्हाला अधिक माहिती देईल. मी सुद्धा त्या प्रोग्राममध्ये असणार आहे. सो आजपासून आपण जुन्या पेपरचं डिस्कशन इथे बघणार आहोत. ते ओपन टू ऑल आहे, पब्लिक सेक्शनमध्येच यूट्यूबच्या ते अपलोड होणार आहे. आणखी काही तुम्हाला या मेंटॉरशिप प्रोग्रामविषयी विचारायचं असेल, काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही सुभाष अकॅडमीच्या फोन नंबरवरती संपर्क करू शकता. धन्यवाद.